नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज कोरड्या गव्हाचे पापड बनवणार आहे। इथे मी 1 किलो गहू घेतलेले आहेत। तरी गिरणीमधून भरडून आणायचे आहेत। आता बघू शकता एकदम असे रवाळ असे भरडून आणलेले आहेत मोठे मोठे। तर एका गव्हाचे 4 तुकडे होतील असे भरडलेले आहेत। आणि मधलं सर्व पिठाच्या चाळणीने पीठ काढून बाजूला घेतलेलं आहे। आणि एकदा ह्याला पाणी टाकून धुवून घ्यायचे। अशा पद्धतीनं हात फिरवून अशा पद्धतीनं सर्व पाणी वरचं खडूळ काढून टाकायचे आणि दुसरं पाणी टाकून भिजत घालायचे। तर 12 तास भिजत घातलेला आहे मी। बघू शकता 12 तासाच्या नंतर एकदम छान अशी चिकी आलेली आहे। तुम्हाला जर थोडंसं फेसाळ वाटत असेल तर थंड बर्फाचं पाणी टाकलं तरी चालते, फेस कमी येतो यासाठी थंड पाणी टाकलं तरी चालते। तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा फिरवून घ्यायचे। तर बघू शकता सर्व मी याच्यामध्ये असं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ही भिजलेली चिकी। तर आता चाळणीमध्ये चाळून घ्यायचे। ही सर्व चिक आता चाळून घेणार आहे। चाळणी जर चिकट झाली तर त्याला गरम पाण्याने धुवून काढायचे। सर्व गरम पाण्यामुळे लवकर निघते। तर बघू शकता एकदम छान अशी चिकी तयार झालेली आहे। तर वरचं नितळ काळं पाणी टाकून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी वरचा चिक बाजूला काढलेला आहे आणि खालच्या चिकाचे मी पापड बनवणार आहे। तर हाताने अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी टाकून विरघळून घ्यायचं आहे। कोणत्याही भांड्यामध्ये टाकून घ्यायचं चिक आणि त्या मापाने पाणी घ्यायचे। जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घ्यायचे। तर मी इथं तांब्याचा वापर केलेला आहे। तर सर्व चिक या तांब्यामध्ये टाकलेला आहे, तेवढंच पाणी घ्यायचे। तर चिकाबरोबर मी पाणी घेतलेलं आहे। एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचे। तर इथे झाकण ठेवून उकळी आणायची एखादी। तर आता पाणी चांगलं उकळलेलं आहे। थोडंसं पाणी बाजूला काढलं तरी चालते। तर चवीनुसार मीठ टाकायचे। तर मी इथं पाणी काढलेलं नाही, जेवढा चिक होता तेवढंच मी पाणी टाकलेलं आहे। तर बेलण्यानं अशा पद्धतीनं हाटून घ्यायचं आहे चिक। तर गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। तर गोलाकारामध्ये अशा पद्धतीने चिक हाटून घ्यायचं आहे। तर आता एकदम छान असा चिक तयार झालेला आहे। तर आता मी बेलण्याचं आणि पातेल्याचं एक ठिकाणी करत आहे आणि झाकण ठेवून द्यायचे। थोडंसं पाणी हाताला लावून अशा पद्धतीनं बेलण्याचं काढून घ्यायचे। तर ही चिक जास्त पोळत पण नाही। कमी गॅसवरच ही चिक आणखीन एक 5 मिनिट ठेवायचं आहे, एकदम बारीक गॅसवर। तर एकदम छान असं शिजलेलं आहे चिक। 5 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवत आहे। तर आणखीन एकदा बेलण्यानं अशा पद्धतीने हाटून घ्यायचे आणि मी थोडंसं पातेलं पोळत आहे म्हणून मी थोडी नॅपकिन घेतलेले आहे आणि पातेल्याला धरून हाटून घेतलेलं आहे। तर आता थोडासा चिक थंड झाल्यावर अशा पद्धतीचे गोळे बनवून घ्यायचे लिंबा एवढे। तर मी इथं कॅरी बॅगला तूप लावलेलं आहे दोन्ही बाजूला आणि लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आणि पुरी प्रेसवर ठेवून पापड बनवून घ्यायचे।
तुम्हाला ज्या आकाराचे पापड बनवायचे त्या आकाराचे बनवू शकता. तर मी थोडेसे मध्यम आकाराचे पापड बनवलेले आहेत, जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही, अशा पद्धतीचे पापड तयार केलेत. तर याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत मी. तर बघू शकता एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत आणि हाताला न चटके बसता असे पापड तयार झालेत. तर बघू शकता. तर मशीन नसेल तर प्लेटनं पण दुसऱ्या प्लेटवर ठेवून अशा पद्धतीनं पापड तयार करू शकता तुम्ही. तर बघू शकता आता मी उन्हात वाळत घालणार आहे. ते सुरुवातीला सावलीलाच वाळत घातले होते, तर 2 दिवस एकदम छान असे वाळलेले आहेत पापड. बघू शकता. तर आता तुम्हाला तळून दाखवणार आहे. एकदम छान असे वाळून तयार झालेत पापड. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून घ्यायचे. तेल एकदम गरम करायचे. तर बघू शकता एकदम छान असे पापड तयार झालेले आहेत. तर अशाच पद्धतीने मी सर्व पापड तयार केलेत. एकदम सोप्या पद्धतीने असे पापड आहेत. माझी जर रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.